ठाकर करे पुकार, अरे बिरसा मुंडा करे पुकार। सर्व महामानवांना महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो। खरं तर बंजारा, वंजारी, गायकवाडी, धनगर या चारही जमाती म्हणतात की आम्हाला आरक्षण पाहिजे, ते एसटीत पाहिजे। अरे शासनाच्या एसटीत पासून तुम्ही हैदराबाद मध्ये जा, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एसटीत आरक्षण मिळणार नाही। खरं तर एसटीत आरक्षण जर मिळवायचं असेल तर दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये राहावं लागतं, खेकडी मासे पकडावे लागतात, तेव्हा ते आरक्षण मिळतं। तसं आरक्षण मिळत नाही। बांधवांनो, ज्या लोकांना आरक्षण पाहिजे ते लाखोचे मोर्चे काढतात, परंतु मला आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येनं आता रस्त्यावर उतरावं लागेल। खरं तर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी हे मोर्चे होत आहेत, परंतु बांधवांना तालुक्याच्या ठिकाणी नाही तर गावागावातून मोर्चे निघाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। खरं तर या पक्षाची, हा भाजपचा आदिवासी, तो राष्ट्रवादीचा आदिवासी, तो काँग्रेसचा आदिवासी, थोडा आणि राज्य करा ही नीती वापरायला सुरुवात केलेली आहे। इंग्रजांनी हेच केलं आणि आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि आता आदिवासींवरती राज्य करण्यासाठी आपल्याला फोडण्याची आणि झोडण्याची ही नीती वापरण्यात येत आहे। बांधवांनो, आपण कोणत्याही पक्षात, कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असो, परंतु ज्या वेळेला समाजाचा प्रश्न निर्माण होईल त्या वेळेला मात्र एकत्र यावं लागेल आणि तरच आपल्याला न्याय मिळेल, न्याय मिळेल। खरं तर आदिवासी समाजाच्या जमिनी या भाड्या तत्वावर देण्याचा निर्णय बावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे। बावनकुळे साहेब, आमच्या धरण्यात गेलेल्या जमिनीत अजून आम्हाला मिळालेला नाही, आमच्या धरण्यात गेलेल्या जमिनी अजून आम्हाला मिळाल्या नाही, तर तुम्ही आमच्या जमिनी भाड्या तत्वावर का देताय? तर हे कदापि होऊ द्यायचं नाही। यासाठी गावागावातून, गल्ली गल्लीतून आपले मोर्चे काढावे लागतील, त्यावेळेला आपल्याला न्याय मिळेल। शेवटी एकच सांगतो, संविधानानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत, कोणी आपले अधिकार हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणी आपल्या जातीमध्ये येऊ शकत नाही। आला तर हात जोडल्याशिवाय राहायचं नाही, या ठिकाणी निश्चित सांगतो। जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी।